हॅलो एव्हरीवन, आज मी हे कोरियन रेमेनचं पॅकेट आणलं आहे नॉरचं आणि मी आज ते ट्राय करते. हे बघा, हे रेग्युलरचे नूडल्स असतात तसे आहेत, पण त्याच्यासोबत हे वेजीसचं पॅकेट वेगळं आणि हे सीझनिंगचं पॅकेट वेगळं आलं आहे. आणि बघूया आपण कसं करायचं आता. लेट्स गो. इथं 3 कप पाणी ठेवायला सांगितलं होतं त्यांनी, तसं मी पाणी ठेवलं आहे. आता हे बॉईल होऊ द्यायचं आहे की मग त्याच्यात आपण नूडल्स ॲड करायचे आणि पॅकेट ह्याचं देखील ॲड करायचं वेजीसचं आणि ते दोन्ही देखील बॉईल करून घ्यायचं आहे 5 मिनिट्स. आणि आफ्टर दॅट गॅस ऑफ करून मग सिझलिंग ॲड करायचे आणि मग इट्स रेडी फॉर इटिंग. हे बघा, हे वेजीसचं पॅकेट मी कट केलं आहे आणि हे बघू शकता, हे अशा प्रकारचे ड्राय वेजीस आहेत. तर हे किती सेफ आहे. हे कधीतरी ट्राय करायला एक ठीक आहे, पण नॉट रेग्युलरली इट. पण हे ट्राय करायचं होतं मला, दॅट्स वाय मी आज आणलं होतं हे आणि मी शेअर करते हा व्हिडिओ. मला काही गोष्टी खटकलेत ह्यातल्या, पण फॉरगॉट दॅट. आता हे पाणी आपलं बॉईल झाले, त्याच्यात आपण नूडल्स ॲड करायचे आणि मग आपले वेजीस ॲड करायचे. मी जरासे फोडूनच टाकते. आता आपण वेजीस ॲड करतोय, ते सॅशे आहे ते वेजीसचं, ते देखील ॲड केलं आहे आणि आपण स्टर करून घ्यायचं आहे व्यवस्थित आणि हे चांगलं बॉईल होऊ द्यायचं आहे. हे 5 मिनटं आपण हलवून घ्यायचं, व्यवस्थित शिजायला पाहिजे असं. आणि मग आपण हे बंद करायचं आहे गॅस. आता 5 मिनटं होत आली आहेत, आपण गॅस बंद करायचा आणि मग सिझलिंग ॲड करायचं याच्यात. मी तुम्हाला टेस्ट देखील कशी लागते हे नक्की शेअर करणार आहे. तोपर्यंत ॲक्च्युली मी जरासं मेयो टाकलं ह्याच्यात, पण हे असंच खाऊन बघितलं मी, भयानक तिखट आहे. पण ज्यांना तिखट आणि स्पायसी खूप आवडते त्यांच्यासाठी एक नंबर आहे. हे नक्की ट्राय करू शकताय एक पॅकेट अशा पद्धतीनं. आणि विकेंड्सला वगैरे नक्की छान लागतं आहे. थोडीशी शेजवानची टेस्ट आहे ह्याच्यात, मला आवडलं. पण जर लहान मुलांसाठी करणार असेल तर बिवेअर, हे प्रकारचे नूडल्स नाही खाऊ शकत लहान मुलं.